आरामात बसले आहेत आणि एक इथून आता आपण चाललोय कुठे ते सांग. आता आपण चाललो सावंतवाडीला. अच्छा उठवणं भेटणार तिकडे रवनाथ मंदिर मंदिर पुन्हा आणि मग सावंतवाडी. अच्छा सावंतवाडी उतरल का. हा रस्ता पुढे सावंतवाडीला गेला. हा कुठे गेला. भालावल. आपला स्टॅच्यू लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि हा इकडे परत आपल्या घराकडे जातो. चला निघूया. चला आता आपण निघालो. शुभमने मस्त माहिती दिलेली आहे त्या हिशोबाने जाऊया. हे बघा फुल दिसला आणि इथे थांबलो आपण मगर बघायला. आणि अभिची मगर बघा. मी दाखवतो झूम करून. ही बघा छपत ना तिकडे जा येताना येऊया. हे खाली बघ काय मोठी मगर आहे. अरे डोळे पण येत त्याला. संपवलाय इथून. आता इथे आतमध्ये जायचं राईटला. खाली आलो मग हा तलाव. आणि आपण चाललोय जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान. एंट्री फ्री आहे. मस्त उद्यान आहे. ते असं प्रसाधनगृह इथे आहे या साईडला. आणि मला वाटतं संध्याकाळचं चालू असेल सर्व. आणि इथे बघा सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि विश्रामगृह. हे मस्त वरती बसायला वाटतं इथे. हे बघा वरती जायला रस्ता पण ठेवला आहे. आंब्याचं झाड आहे पण आंबा काही दिसत नाही.
इथून जायचं अल्टोवरती. खूप मोठं गार्डन आहे बाबा. अरे गोव्यात हे बघा इथून आपण आलो एंट्री गेट त्या साईडसून जाऊन आलो. आता इकडे बघा मस्त आहे एकदम गार्डन. मस्त आहे पण गार्डन मस्त आहे. आता आपण इकडे मोती तलावाच्या जस्ट समोर सावंतवाडी पॅलेस आहे तिथे आलोय. चला तर आतमध्ये. याची निर्मिती म्हणजेच बांधकाम याचं 1755 ते 1830च्या दरम्यान करण्यात आलेलं आहे. ह्याची बांधणी खेम सावंत संस्थानाने केली आहे. ते राजवाड्याची स्थापना शिवाजी महाराजांच्या अगोदर झाली म्हणजे 1580 मध्ये. पूर्वी त्या दरबार भरायचा, तिथे राजा बसायचे आणि त्यांची सरदार लोक त्या काळात दोन्ही साईडला बसायचे आणि गॅलरीमध्ये राजकारणाची गेली होती. त्याच्यावर स्टार करून ठेवले आहेत ना, त्याच्यानंतर तलवारी आहे तशी असं पूर्ण त्यांचं चांदीचं आहे. आणि वाघ आहे तो आम्ही घरात मारला तरी वाघ नाही, तो काचीत करून ठेवला आहे. तो दिसतो ती चालू आहे 200 वर्षापूर्वीची. ती शासनाच्या बंदूक ना बघा तुम्ही सगळ्या. आता इकडे आम्ही स्वतःच थोडं एक्सप्लोअर करतोय. ते काका तुम्ही पाहिलाच सुरुवातीला ते तिकीट फक्त देऊन गेले, 4 ओळी सांगितल्या आणि नंतर काय त्यांचं आम्हाला दर्शन झालंच नाही. हे जरा थोडं विचित्र वाटलं. तिकडून आलो आणि आता या डोरला चाललो. हा बघा याला जेलमध्ये टाकलेलं आपल्याला.
मोठा दरवाजा आहे बघा इथे आणि आतमध्ये असं इथून आपण आता बाहेर पडलोय. हे दोघं ऑलरेडी बाहेर पडलेले आहेत. आता कुठे जायचंय? परकल एक आहे आता.
चला तर आपण आता इथून निघतोय. मस्त ऐतिहासिक प्लेस आहे हे, नक्की भेट द्या गेला सावंतवाडीला तर. चला ये चल पण बघा आता सावंतवाडी बस डेपोचे आलं. तो पहा तिकडे पॅलेस त्याच्या मागे आहे, ते दिसतं ना व्हाईट बिल्डिंग, त्याच्या मागे पॅलेस आहे आणि इथे बाजूलाच सावंतवाडी बस डेपो. हे बघा इकडून आपण आता पुढे राईट मारून बेळगाव रोडने पुढे चाललोय. बघा आता नेक्स्ट डेस्टिनेशनच्या इथे आलो आपण आता. श्रीदेव उपरलकर देवस्थान. हे सावंतवाडीतील एक जागृत देवस्थान आहे. 365 गावांचा रखवालदार म्हणून ओळखलं जातं. भेटल्याप्रमाणे मान्य करून लेकरांच्या आख्या शब्दाने काम करायचं. कोणतं काय करणार क्लेश परफुडा क्लबत त्रासर बाजूचा असणारी अडचणी अडथळे क्लेश परफुडा दूर हटून मारलेली हा लेकरांच्या आख्या शब्दाने परिपूर्ण करून जागतिक लेकरा केश मार्ग देऊन कुटुंबाचा आरोग्याचा सगळ्यांचा संरक्षण करूचा. लेकरांचं असणारं व्यवसाय कृतंत्र काम कृतंत्र मनासारखं चालू केलेल्या कामधंद्यात व्यवसाय कृतंत्र धंदापणा चांगला आर्थिक यश लेकरांच्या पत्रात धरून मारलेली हा लेकरांच्या आख्या शब्दाने परिपूर्ण करून जागतिक लेकरा केश मार्ग देऊन कुटुंबाचा आरोग्याचा सगळ्यांचा संरक्षण करून असणारं व्यवसाय कृतंत्र काम धंदा मनासारखं चलन केलेल्या कामधंद्यात चांगला आर्थिक यश लेकरांच्या पत्रात धरून मनात इच्छा परिपूर्ण करून लेकरा ज्या मर्यादेतून तुझ्या असतात जो प्रवास करतो प्रवास व्यवस्थित करतो. लोकांच्या रस कसणीत न दात कशीत न काय अडचणीत न अडते क्लेश परपुटात न दात कशीत न काही छोट्याची नड दात कसं अडचण नडते क्लेश परपुटासाठी पूर्ण दूर हटन सुखाचं वाटतं लेकरांच्या पत्रात धरतो आणि ठेवलेले लेकराचे जे काय मनोकामना विचार बोलणं इच्छा आशंका लेकराच्या मनासाठी पूर्ण करून सुखाचं मार्ग देऊन तो असतो. आपण आलेलो आहोत सिद्धेशच्या मावशीकडे देवसू गावात. ट्रेनमध्ये आजचा आपला स्पेशल लंच बघा सिद्धेशच्या मावशीच्या घरी आहे. एकदम छान जेवण होतं. हे बघा आता मावशीच्या घराच्यातून निघून इकडून आता आपण आलोय या मंदिरामध्ये. 10-15 मिनिटं लांब आहे तिथून श्री स्वयंभू मंदिर. चला बघूया. हे बघा इकडे आपण गेलो तर प्रवेश तर केला पण इकडे लिहिलं होतं की
व्हिडिओ आणि शूटिंग वगैरे करायला अलाव नाही आहे, फोटो वगैरे काढायला. त्याच्यामुळे आपण नाही केलं. पण गेलात तर नक्की भेट द्या, एकदम छान मंदिर आहे. तर आता आपण आलो आहे मिनी शिर्डी सावंतवाडीमधले. तिथून जायचं असं मंदिर, मस्त मंदिर आहे बघा. जाऊया वरती. सकाळीच आहे मंदिर. ते गणपतीचं मंदिर वाटतं हे, बघूया नंतर. आतमध्ये दाखवलं ना आपण, कारण शूटिंग अलाउड नाही आतमध्ये. मंदिराच्या बाहेरील परिसर थोडे निवांत बसलेत. हे गणपतीचं मंदिर आहे. इकडे आता मध्ये थांबलोय. हा गेला बांद्याला रोड. परत आता सिद्धेशच्या घरी चाललोय. आणि हे इथे एक मंदिर होतं, हे थोडं दर्शन केलं, थोडं बसलोय. तो बघा सिद्धे आहे तिथे. हे दोघे मागे राहिले, ते येतात म्हणून जरा त्यांची वाट बघतोय. सो आता हे आय थिंक शेवटचं डेस्टिनेशन असेल. उद्या मला निघावं लागेल बहुतेक. उद्या सोमवार आहे, उद्या आहे सोमवार, त्यामुळे मला निघायला लागेल बहुतेक. बघूया, निघालं तर अपडेट तर करीनच, पण ब्लॉग मे बी बनवून किंवा नाही बनवणार. आजचे जेवढं पण स्पॉट झाले ते आपण कवर केलेत. आणि कालचा आहे पूर्ण एक दिवस आणि आजचा टोटल 300 किलोमीटर तिथेच आम्ही फिरलो आहे, 200-300 किलोमीटर. आणि आत्ता जेवू, थोडा आराम करू आणि थोडा टाईमपास काय केला तर करीन शूट. नाही तर मग आपला हा शेवटचा ब्लॉग असेल. पुढचा नवीन ब्लॉग, शेवटचा म्हणजे ह्या सिरीजचा शेवटचा ब्लॉग. आजच्या दिवसात पुढे काय होईल रात्रीपर्यंत दाखवीन मी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. आता पावसाळा जवळ येते, बघूया. चला, काम पण आहे आपलं, काम चालू असणार आहे. चला, बाय बाय. आपला संध्याकाळचा अभिच्या हातची भजी. अभिच्या हातची भजी. आता खूप परिश्रम चालले. घाम बघ. अभिच्या भजी रेडी झालेल्या आहे. जसं बाकी आहे एवढी सफिशियंट होणार आपल्याला. अरे ना, खरंच चांगली सिद्धेशच्या आईला आवडलेली आहे. आता काका दोघं तिकडे बघा. कुठली कंपनी येणार आहे?
गुड मॉर्निंग, सुप्रभात. 27 तारीख आज मंडे. निघतो आता आपण. चला भेटूया परत. चले शुभम. ग्रॅज्युएट घेतला.